अगं आजोबांनी ही बावली आत ठेवली होती ना, मग तू पुन्हा बाहेर का काढलीस ती? देते. आत्या, तुला माहिती नाही माझी फेवरेट बाहुली आहे. मला हिची खूप आठवण येत होती म्हणून मी हिला शोधलं. वेदा, मला माहिती आहे, पण आत्या ही आता गुडगल झाली आहे. एकटं कुठेच जात नाही. तुला बघायचंय का? थांब तुला दाखवते. हे बघ, जा जा ना, तुम्ही जा. बघ आत्या, जात नाहीये. थांब तुला परत घे. जा टमे, तुम्ही जा ना. तुम्ही जा. बघ आत्या, कुठेच नाही जाते. हे धर. छान आहेत तुझे केस, लांब सडक. अनन्या कुठल्या तरी पार्लर मध्ये हेअर स्पाला जाते. तू पण जात जा महिन्यातनं एकदा तरी. मी तर म्हणेन महिन्यातनं 2दा जात जा. नाही नको आई साहेब, आपलं ते घरगुती उपायच चांगले, म्हणजे शिकेकाई, रिठा, आवळा. कालकेशा तंत्र वापरावं लागेल. तुला समोरून वार करता आला नाही. आता लपून छपून कार्य साधावं लागेल. चला, मीराचा एक केस घेऊन ये. सॉरी, मी म्हणाले ना मोकळे सोडले की गुंतातच केस. सॉरी. हा, नाही ठीक आहे. पुन्हा एकदा दाखवते. बघ, आता मी हिला मागे ठेवते. हा, हे बघ, मी हात पण सोडलाय. तुम्ही जा 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 ना. तुम्ही जा. तुम्ही आजी. आई, बघ ना, वेदाने ही बावली पुन्हा बाहेर काढली आहे. वेदू, तुला याच बाहुली बरोबर खेळायचंय? खेळ. हा. अनन्या खेळू दे तिला. लहान आहे ग ती. आणि मागे जे काही झालं त्याचा आणि या बाहुलीचा काहीच संबंध नव्हता. ते काहीतरी वेगळंच होतं. आई, पण ते सगळं पुन्हा झालं. हे मायाने केलं होतं आणि आता ती नाहीये या घरात. त्यामुळे तसं काही नाही घडणार पुन्हा. आई, तरी मला त्या सगळ्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. पण तू म्हणतेस तर ठीक आहे. मीरा, ती माया पोलिसांना काय उत्तर देईल हे ऐकायला गेले मी खरं, पण ती काहीच बोलत नाहीये ग. ताई बघ, माया ना खूप भित्री आहे. पोलिसांच्या धाकाने ती सगळं सांगेल. नाही मीरा, हेच होत नाहीये.
ती पोलिसांसमोर तिला जी व्यक्ती मदत करते ना त्या व्यक्तीचं नाव घेतच नाहीये. बरं, असं नाही की फक्त पोलिसांसमोर बोलत नाहीये, तिला एकट्यात बडबडायची जी सवय आहे ना तेव्हाही ती बोलत नाहीये. ताई हे बघ, ती जास्त दिवस गप्प राहील असं मला वाटत नाही. ती सांगेल सगळं एक दिवस. बघू, कळेलच. मीरा, हा इकडे ये. ये ये ये, इकडे ये. काय ग, वळ वळ जरा बघू. काय झालं? काय अचानक केस वगैरे का मोके सोडलेस? नाही म्हणजे गोड दिसतेस तू, पण हा बदल अचानक कसा काय? ताई ते त्यांना केस मोकळे सोडलेलं आवडतं. ओ, त्यांना. वा, प्रगती आहे. बरं मला सांग, मग त्यांना आवडतं म्हणून आणखी काय काय केलंयस? कुठे काय? काहीच नाही. एवढी लाजतेस म्हणजे काहीतरी केलंय. सांग लवकर, काय केलंयस? ताई तू जा बरं, मला किचन मध्ये ना खूप काम आहेत. मी जा ग जा जा. आता काय ताईला काही सांगणार नाहीस ना तू? ताई परकी झाली, आता ते जवळचे झाले, त्यांना जे आवडतं ते करशील. ताईला नाही सांगणार, जा. ताई जाऊ दे, मीच जाते. मीरा सांग, मीरा लवकर सांग. हे बघ, नाहीतर मग मी कधी तुमच्या बेडरूम मध्ये येईन. मग बोलायचं नाहीस मला तू. मीराचा केस मिळवला की तो तुझ्या रक्तात भिजवून घे. मी तुला मंत्र सांगते. सूर्यास्तानंतर तो केस हातात ठेवून हे मंत्र म्हणायचे. मंत्राचं आवर्तन पूर्ण झाल्यावर तो केस घे. घरातली कुठलीही एक निर्जीव पण मनुष्य सदृश्य वस्तू हवी. एखादी मूर्ती, नाहीतर बाहुली किंवा पिठाचा बाहुला तयार कर. मीराच्या केसावर विधी कर. तो केस ज्या वस्तूत ठेवायचा आहे ती वस्तू आणायला विसरू नकोस. हॅलो 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 आजी, हाऊ आर यू? आजी, बेटा मी काहीतरी विचारते, उत्तर दे ना. काय विचारलं? माझं लक्षच नव्हतं. अगं, हॅलो आजी, हाऊ आर यू? तिला सांग आय एम फाईन. ऐकलंस का गड मी? आजी सेड आय एम फाईन. वेदाची हीच बाहुली माझ्या उपयोगी येईल. हिलाच मार्जरीकडे घेऊन जाते.